तळणी इथे ओढ्याला आलेल्या पुरात एका तरुण वाहून जातानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली। शेतातनं येताना ओढ्याला आलेल्या पाण्यातनं रस्ता ओलांडण्याचं जीवघेणं धाडस एका तरुणाच्या चांगलं आलं। पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातनं रस्ता ओलांडताना पाण्याच्या प्रवाहामुळे तोल जाऊन हा तरुण ओढ्यात वाहू लागला। यावेळी सतर्क ग्रामस्थांनी तत्परता दाखवली आणि तरुणाला मृत्यूच्या दाढेतनं अक्षरशः बाहेर काढले। तिकडे मान्सूनचा पाऊस अनेक भागात बरसत असतानाच पश्चिम विदर्भात मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला। वाशिम जिल्ह्यात अनेक भागात मान्सूनपूर्व सरी बरसल्या, त्यामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली आहे। शेलू बाजार येथील शेलू ग्रामपंचायतीत मुसळधार पावसाचं पाणी अनेक दुकानांमध्ये शिरलं, त्यामुळे दुकान मालकांचं नुकसान झालंय। नाले सफाई अर्धवट राहिली, अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याचं चित्र पाहायला मिळालं। तिकडे भंडारा जिल्ह्यातही दुपारनंतर सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली। मेघगर्जनेसह आलेल्या पावसात शेतात हार्वेस्टर मशीनच्या माध्यमातून भात पीक कापणी सुरू असतानाच वीज कोसळली, त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला। अन्य दोन कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली। ही घटना भंडाराच्या पवनी तालुक्यातील खांबडी शेत शिवारात संध्याकाळी घडली। मृतांमध्ये एका महिलेसह हार्वेस्टर चालकाचा समावेश आहे। दोन्ही जखमी शेतमजूर आणि हार्वेस्टरवरील कामगार असून दोघांवर अड्याळ इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान अहिल्यानगरच्या खडकीनंतर वाळकीमध्ये देखील वाळुंबा नदीला पूर आलाय आणि या पुरामुळे नदीचं पाणी किनाऱ्यालगतच्या खडकी, वाळकी, अकोळनेर या गावांमध्ये शिरलंय। नदीत अडकलेल्या 15 जणांना लष्कराने सुखरूप बाहेर काढलेलं आहे। तिकडे अहिल्यानगर शहर आणि परिसरात मुसळधार पावसाने आज हजेरी लावली। शहरातील रस्ते जलमय झाले आणि नालेगाव परिसरातील म्युनिसिपल कॉलनीतील नागरिकांच्या घरांमध्ये गटाराचं आणि ड्रेनेजचं पाणी शिरलं। यामुळे घरातील साहित्य खराब झालं, आबाल वृद्धांचे हाल झाले। या समस्येला दरवर्षी सामोरं जावं लागतं, अशी प्रतिक्रिया इथल्या संतप्त महिलांनी दिली आहे। प्रमाणे जोरात पाऊस झाला का आमच्या घरोघरी पाणी घुसतं। आम्ही प्रशासनाला वेळोवेळी विनंती केली, तरी काय प्रशासन लक्ष द्यायला नाही। आम्ही मेंबरला पण फोन लावला, पालिकेच्या कर्मचाऱ्यांना पण फोन लावला, तरी ते काही लक्ष द्यायला नाही। आता हे पाण्यात आम्ही कसं राहायचं? माझी आजी पडली, वयस्कर आजी, माझी आजी या पाण्यात पडून गेली। घरात किडे काटे सगळे निघले। आता माझ्या घरच्यांनी कसं राहायचं, कसं आम्ही बसायचं उठायचं? तिन्ही घरोघरी पाणी। तर मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापुरातल्या द्राक्ष बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय। मे महिन्यात द्राक्ष पिकांच्या गर्भधारणेची फवारणी झाली नसल्यानं संपूर्ण वर्ष वाया जाईल अशी भीती व्यक्त होते। बार्शी तालुक्यातील तडवळे गावातील शेतकरी प्रदीप जाधव यांच्या शेतामध्ये अद्यापही पाणी साचलंय। नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। पंढरपुरातही करमाळा तालुक्यातील फळबागांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं पाहायला मिळतंय। राज्यामध्ये आतापर्यंत झालेल्या पावसाने कोणत्या भागात कसं नुकसान झालंय, काय नुकसान झालंय ते बघूया।